पेपर आहे याविषयी मार्गदर्शन करणार आहे. जॉईन झाले रानडे सर, जॉईन झालेले आहेत. आदरणीय रानडे सरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. सर नमस्कार. नुकतंच आपलं उद्घाटन सत्र आटोपलेलं आहे आणि रानडे सर जुडलेले आहे. रानडे सरांचं स्वागत आणि अभिनंदन करण्यासाठी मी सर्वप्रथम विभागाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर सुधीर भटकर सरांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय प्रोफेसर डॉक्टर रानडे सरांचं शब्दसुमनाने स्वागत करावं आणि या सत्राचं सुतवाच करावा. आदरणीय सुधीर भटकर सर. नमस्कार. आत्ताच आपला जो उद्घाटन समारंभ जो आहे तो संपलेला आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे आदरणीय डॉक्टर संजय रानडे सर उपस्थित आहेत. ते आपल्याला जनसंवाद आणि पत्रकारिते ओळख म्हणजे इंट्रोडक्शन टू जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन या विषयावर तुम्हाला ते मार्गदर्शन करणार आहेत. सरांचा परिचय जे आहे ते आपल्याला निताळे सर करूनच देतील. मी सरांचं विद्यापीठाच्या वतीने आणि विभागाच्या वतीने स्वागत करतो. सरांचं मार्गदर्शन निश्चितपणे आपल्याला सगळ्यांना भविष्यासाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास आहे. सर, आपण आमच्यासाठी वेळ दिला, आपलं खूप खूप स्वागत आणि आभार. निताळे सर. धन्यवाद सर. सभाजनो, उद्घाटन सत्र आणि लगेच मार्गदर्शक त्या पुढच्या कार्यशाळेच्या पहिल्या सत्रामध्ये लाभणं हे थोडं आनंदाचीच बाब आहे. पण रानडे सरांची ऑनलाईनच्या संदर्भातली तत्परता आणि विशेषतः जनसंवाद आणि पत्रकारिता या विषयासाठी त्यांचं कार्य हे शब्दात मोजण्यासारखं नाही. आदरणीय रानडे सरांचा परिचय करून देण्यापूर्वी मी आपण सर्वांना सांगू इच्छितो की रानडे सर स्वतः सोशल मीडियामध्ये, जेव्हा आपण सोशल मीडिया सुरू केलं असेल तेव्हा ते त्यामध्ये आपल्यापेक्षा अधिक लांब गेलेले. त्यामुळे त्यांना ऑनलाईनच्या संदर्भातील, एकूणच सोशल मीडियाच्या संदर्भातील, इंटरनेट जर्नलिझमच्या संदर्भातील एक प्रदीर्घ असा अनुभव आहे. रानडे सरांचा परिचय म्हणजे मुंबई विद्यापीठामध्ये मास कम्युनिकेशन्स जे डिपार्टमेंट आहे हे सुरू करण्यामध्ये त्यांचा एक मोलाचा वाटा आहे. ते त्या विभागाचे पहिले प्रमुख आहेत. आदरणीय रानडे सर असोसिएट प्रोफेसर सोबतच प्रिंट मीडिया आणि ऑनलाईन मीडिया या दोन्ही क्षेत्रामध्ये जुडलेले आहे. टीचिंगच्या फील्डमध्ये येण्यापूर्वी रानडे सर हे टाइम्स ऑफ इंडिया आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या इन्फॉर्मेशन सेक्टरमध्ये कार्यरत होते. सोबतच त्यांनी 2003ला जेव्हा टीचिंग वळाले त्यावेळेला मुंबई विद्यापीठामध्ये जनसंवाद आणि पत्रकारिता हा विभाग सुरू केला. रानडे सरांचा प्रिंट मीडियातला अनुभव बघता, त्यांनी नंतरच्या काळामध्ये किंवा शिक्षण क्षेत्रातला अनुभव बघता, या दोन्ही सोबत विद्यार्थ्यांशी जुळत असताना त्यांनी म्युझिकल थेरपी, सायकोलॉजिकल म्युझिकल थेरपी डेव्हलप केली आणि त्यानुसार ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. आदरणीय रानडे सर अँथ्रोपोसिक सायकोलॉजी अँड रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाचे डायरेक्टर्स आहेत. अनेक वर्तमानपत्रांमध्ये लेखन, रिसर्च पेपर्स, पब्लिकेशन्स ही त्यांची जमेची बाजू आहे. सेट व नेट या दोन्ही परीक्षांसाठी ते विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतात. त्यांचा अनुभव हा दांडगा आहे. अशा या अनुभव संपन्न, विद्यार्थी प्रिय आणि विशेषतः जनसंवाद आणि पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये थेरी आणि प्रॅक्टिकल याची दोघांची जोड असलेलं एक उमदा आणि भक्कम असा मार्गदर्शक आपल्याला लाभलेला आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जनसंवाद आणि पत्रकारिता विभागातर्फे मी आदरणीय रानडे सरांचं मनपूर्वक स्वागत करतो. सरांना विनंती करतो की त्यांनी या उद्घाटन सत्रानंतर आयोजित या पहिल्या सत्रामध्ये आपलं पहिलं पुष्प त्यांच्या मधुरवाणीनं जुळवावं. आदरणीय संजय रानडे सर. नमस्कार.
भटकर सर आणि निताळे सर, सॉरी तुम्ही फोन केला तेव्हा मी उचलला नाही, कारण मी क्लासमध्ये होतो आणि काहीतरी चालू होतं, त्यामुळे मला ते दिसलं पण मला फोन उचलता आला ना. मग मला वाटतं निताळे सरांनी घेतल्यावर, बट आय एम व्हेरी सॉरी. सो आपण सुरू करूया. आपण दोन पातळ्यांवरती याकडे पाहता येईल. तुम्ही सगळे खूप सारे विद्यार्थी आहात, त्यामुळे तुम्हाला मी आधीच जाहीरच करतो, म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे की मी कोण आहे ते. कारण मी नेटसेटची परीक्षा दिलेली नाही. आणि म्हणजे मी माझं PhD 45व्या वर्षी केलं आणि मग त्याच्यानंतर मला कळलं की अरे नेटसेट नावाचं काहीतरी प्रकरण असतं. त्यामुळे मी ठरवलं की हे काय आपल्याला जमणार नाहीये, कारण तोपर्यंत नेटसेट पास करण्यासाठी जे एक पाठांतर लागतं आणि ते मेमरी ही फार महत्वाची त्याच्यातली टेस्ट असते आणि ती करायची माझी इच्छा नव्हती. त्यामुळे मी नेटसेट केलं नाहीये. पण जे आयुष्यातल्या ज्या काही गमती आणि विनोद असतो एकूण, त्याच्यातला हा विनोदाचा भाग म्हणू शकतो आपण, की मी नेट आणि सेटचे पेपर सेटिंग केलंय. ओके, सो त्या दृष्टीने मी तुमच्याशी बोलतोय की नेट सेटचे पेपर जेव्हा आम्ही प्रश्न तयार करतो तर त्याचे तुम्हाला मी अनुभव सांगतो. मग तुम्हाला तुमच्या समोर जे प्रश्न येतात ते बनवणारे हे आमच्यासारखे असतात. त्याचं तुम्हाला थोडस एक भान असेल. तो पहिली गोष्ट, जेव्हा आपण हे असे पेपर जेव्हा सेट करायला जातो, म्हणजे मी नेट सेटचे पेपर सेट केले, त्याच्यानंतर UPSCचे जे पेपर्स असतात आणि MPSCचे पेपर्स असतात आपल्या फील्डमध्ये, ते पण मी सेट केलेत. आणि त्याच्यातले जे आम्हाला इन्स्ट्रक्शन्स असतात की तुम्ही पेपर कसा सेट करायचा हे मी तुम्हाला सांगतो. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही अभ्यास करताना जर पेपर सेटर कशा प्रकारे याच्याकडे पाहतोय याचं तुम्ही जर भान ठेवलं तर तुम्हाला ते अभ्यासाची दिशा, अभ्यासाची गती ही सेट करायला सोपी जाते. कारण तुम्हाला माहिती आहे की परीक्षा कशाची होणार. सो ते इन्स्ट्रक्शन्स मी तुमच्याशी शेअर करतो की कशा प्रकारे आम्ही याच्यावर काम करतो. ओके, तर अगदी प्राथमिक पातळीवरती आपण हे सगळे पेपर सेटर्स, अर्थात तुम्ही UPSC MPSC मध्ये गेला तर त्याचे आणखी थोडेसे कॉम्प्लिकेशन असतात. पण नेट सेट वरती तुम्ही जर भर दिला तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात येईल. तर ब्लूम्स टॅक्सॉनॉमी ही वापरायची. ओके, ब्लूम्स टॅक्सॉनॉमी तुम्हाला हवं तर, मला माहिती आहे तुमचं चॅट बॉक्सचं कसं चाललंय, पण ठीक आहे. ब्लूम्स टॅक्सॉनॉमी हा शब्द फक्त लक्षात ठेवा आणि गुगल करा. BOOM ब्लूम _S आणि टॅक्सॉनॉमी. ही ब्लूम्स टॅक्सॉनॉमी जी आहे ती काय करते, त्याचं काम काय त्या ब्लूम्स टॅक्सॉनॉमीचं. तर आपण एखादी गोष्ट कशा प्रकारे समजून घेतो याच्या वेगळ्या वेगळ्या पातळ्या असतात. आणि जर मला एखाद्याची परीक्षा घ्यायची आहे की मी शिकवलेलं त्याला कळलंय का, किंवा त्याहीपेक्षा कशा प्रकारे कळलंय, तर ती परीक्षा कशी घेता येईल याची मांडणी या ब्लूम्स टॅक्सॉनॉमी मध्ये केलेली आहे. तर अगदी प्राथमिक पातळीवर समजा मी तुम्हाला एखादी गोष्ट सांगितली तर त्याची एक टेस्ट काय असू शकते अगदी प्राथमिक लेवलवर, ती म्हणजे तुम्हाला आठवतंय का मी काय म्हटलं ते. रिमेंबर म्हणजे मेमरी, स्मृती ही अतिशय प्राथमिक पातळी आहे. आणि तुम्हाला हे प्रश्नांनी नेहमी जाचलं असेल, तुम्हाला आठवत असेल अमुकचा जन्म कधी झाला, अमुकचा मृत्यू कधी झाला, हे कधी घडले, ते कधी घडले. ते फिल इन द ब्लँक असतात. 1956, 17 जानेवारी, 12 मार्च, असं काय कधी आकडे बिकडे असतात. किंवा लोकसंख्या किती आहे, किंवा काय GDP किती आहे, अमुक हे जे भाग असतात ह्याचा संबंध फक्त आणि फक्त तुमच्या स्मृतीशी असतो. सो एखादी गोष्ट तुम्हाला कळली आहे की नाही याची ही एक अत्यंत प्राथमिक दर्जाची माहिती आहे की तुम्हाला कळलं की नाही. कारण तुम्हाला मी काय म्हणतोय, मी जे म्हटलं ना ते मी जसं म्हटलं तसं तसं परत सांगा. तर तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला कळलं की नाही, तुम्ही त्याच्यावर काय विचार केला, तुम्हाला पटलं की नाही, तुमच्या अनुभवाला ते आलं का, हे सगळे गौण आहेत प्रश्न. तुम्हाला फक्त आणि फक्त स्मृती एवढ्यावरच उत्तर द्यायचं. तर आता तुम्ही जे अभ्यास केला असेल, जर्नलिझम, अमुक या सगळ्याचा तुम्ही जे काय अभ्यास केला असेल त्याच्यामध्ये तुम्हाला असे अनेक प्रश्न दिसतील. अमुक थिअरी कोणी मांडली, किंवा अमुकने कुठली थिअरी मांडली. समजा जॉर्ज गर्बनर कुठली थिअरी मांडली, विल्बर श्राम कुठली थिअरी मांडली, किंवा कल्टिवेशन थिअरी कोणी मांडली. हे सगळं फक्त स्मृती आहे.
समजा तुमच्यातल्या काही लोकांची स्मृती खूप छान असेल, तुम्हाला वापर त्याचा येत असेल, स्मृतीचा वापर तुम्ही जर करून शिकला असाल, विशेषतः तुमच्यातले जे UPSC MPSC वर तत्सम एक्झाम देत असाल ना, तर माझा असा अनुभव आहे UPSC आणि MPSC एक्झामची जी तयारी करत असतात ते हे नेटसेटची परीक्षा लगेच पास होतात, कारण त्यांच्या मेंदूला एकूण स्मृतीचे प्रश्न हे त्यांना सहज जमणारे असतात, त्यांना सवय झालेली असते. हे कधी घडले आणि ते कधी घडले, अमुक युद्ध कधी झाले वगैरे त्यांना बरोबर माहिती असतं. ही ट्रीटी कधी झाली तर पटापट फिल इन द ब्लँक करतात. त्याच पद्धतीने ती मुलं ही जर्नलिझम किंवा APR किंवा या सगळ्याचाही अभ्यास करतात आणि मग त्यांना सहज ती उत्तरं देता येतात की हे कधी घडले. म्हणजे अगदी एक प्रश्न जो अनंत काळापर्यंत आपल्याकडे आलाय टीव्हीवरचा, साईट एक्सपेरिमेंट कुठल्या साली घडले. कुठलाही सेटचा पेपर काढा, नेटचा पेपर काढा, साईट एक्सपेरिमेंट हा जणू काही प्रचंड मोठी घटना आहे आणि ती तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे. आता काही ठिकाणी मग फारच गमतीशीर प्रश्न असतात. आत्ताचा उद्योग मंत्री कोण वगैरे असं काहीतरी प्रश्न असतात. हे सगळे प्रश्न स्मृतीशी संबंधित आहे आणि ब्लूम्स टॅक्सॉनॉमी मध्ये रिमेंबरिंग किंवा स्मृतीवरून उत्तरं देऊ शकणं ही अत्यंत प्राथमिक अशी पातळी समजली जाते. तर याच्यावरची पातळी कुठली? अंडरस्टँड. म्हणजे मला आठवतंय याच्यावरची पातळी सो आपण ते मग अंडरस्टँड या पातळीवर घेतो. अंडरस्टँड करताना आपण काय करतो तर आयडियाज आणि कॉन्सेप्ट, संकल्पना आणि विचार हे आपल्याला समजावून सांगता येतात का. म्हणजे उदाहरणार्थ असा प्रश्न की कल्टिवेशन थिअरी या 4 पर्यायांपैकी काय म्हणते, कुठला योग्य पर्याय. की कल्टिवेशन थिअरी म्हणते की 1 2 3 4 यातील कुठला पर्याय हा कल्टिवेशन थिअरी लागू होतो. हा एक खूप सोपा, त्यातल्या त्यात अंडरस्टँड कॅटेगरी मधला एक सोपासा विषय. समजले आहे का याच्यामध्ये आपण नॉर्मली कशा प्रकारे त्याच्याकडे पाहतो की समजले आहे का, याची उदाहरणं कशी आपण करतो. तर क्लासिफाय म्हणजे घटक वेगळे करणे. तुम्हाला ते अगदी क्लासिकल एक्झाम्पल माहित असेल की गुलाब, सूर्य फूल, शेवंती आणि गोबी यातला ऑड काय ते ओळखा जे या गटात बसत नाही. तर गोबी, कारण ते गोबीचं फूल जरी असलं तरी ते फूल नाही. हे असे जे प्रश्न असतात तर क्लासिफिकेशन जमलं पाहिजे की याच्यातलं वेगळं काय. समजा मी तुम्हाला म्हटलं की खालीलपैकी कोण कार्टुनिस्ट, व्यंगचित्रकार नाहीये असं विचारलं आणि तुम्हाला 4 नावं दिली, तर तुम्हाला ते क्लासिफिकेशन जमलं पाहिजे. किंवा खालीलपैकी कोण स्तंभलेखक आहे, तुम्हाला ते क्लासिफिकेशन जमलं पाहिजे. दिस इज द लेवल ऑफ अंडरस्टँडिंग. डिस्क्राईब, वर्णन करणे, हे त्या समजण्याचा एक भाग असतो की तुला जर कळलं असेल, जर तुला समजलं असेल, मग आता तू वर्णन करून सांग. राईट. सो चांगले हेडिंग कसे असते, चांगल्या हेडिंगचे घटक काय, मथळ्यांचे घटक काय. आता तुम्हाला त्याचं डिस्क्रिप्शन द्यावं लागतं की हे असतं का, ते असतं का, किंवा एक्सप्लेन किंवा रिपोर्ट किंवा सिलेक्ट याचं काढा, किंवा शब्दांचे अर्थ. आणि हे फार महत्वाचा विषय आहे, तो तुम्हाला जस्ट थोडासा उलगडून देतो मी. अनेकदा काय होतं की आपण जेव्हा आपल्या भाषांमध्ये त्या इंग्रजी शब्दांचा अर्थ घेतो तर आपण खऱ्या अर्थाने अनुवाद करत नाही, आपण पर्यायी शब्द देतो. आपल्याला असं वाटतं की आपण अनुवाद करतोय, पण तो अनुवाद नसतो, तो फक्त पर्यायी शब्द असतो. अगदी सोपं तुम्हाला एक उदाहरण द्यायचं म्हणजे आपण पब्लिक रिलेशन्स असं म्हणतो, पब्लिक रिलेशन्स, आणि मराठीमध्ये काय करतो, जनसंपर्क. तर आता तुमची एक साधी गोष्ट लक्षात येईल, पब्लिक आणि रिलेशन्स या 2 संकल्पना युरोप आणि अमेरिकामध्ये त्यांचं जे इव्होल्युशन झालं, त्या ज्या प्रकारे बदलल्या, त्यांच्यावर संस्कार झाले त्या 2 शब्दांवरती की ते कशा संदर्भात वापरले जाते, ही जी आहे ती 1920
1920 पासून 1995 पर्यंत केवळ या दोन शब्दांवर, या दोन संकल्पनांवर त्यांच्याकडे खूप उहापोह झाला. त्यामुळे ते ज्या अर्थाने पब्लिक आणि रिलेशन्स या शब्दाचा वापर करतात, त्या अर्थाने पब्लिक आणि रिलेशन्स आपल्याकडे वापरले जात नाही. आपण त्याला जनसंपर्क म्हणतो. आता रिव्हर्स ट्रान्सलेशन करा. जर जनसंपर्कचा आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट केलं तर काय शब्द होतो? तो संपर्क म्हणजे काय? कॉन्टॅक्ट. रिलेशनशिप नाही, कॉन्टॅक्ट. आणि जन म्हणजे काय? तर मास. आता तुमच्या लक्षात येईल की भारतातलं पब्लिक रिलेशन्स आणि त्या लोकांचं पब्लिक रिलेशन्स मधलं नेमकं अंतर काय? आपण फक्त आणि फक्त मास कॉन्टॅक्ट इतकंच पाहतो, पण ते पब्लिक रिलेशन्स पुढे पाहतात. त्यामुळे त्यांचं पब्लिक रिलेशन्स हे मॅनेजरियल फंक्शन होऊन त्याची परिणती CRM मध्ये झाली, कस्टमर रिलेशन मॅनेजमेंट मध्ये गेली. ते आता इंटिग्रेटेड स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन कडे गेले. आपण अजूनही केवळ मास कॉन्टॅक्ट मध्येच अडकलेलो आहोत. तुम्हाला जर मी म्हटलं की तुम्ही जनसंपर्क अधिकारी आहात, मग तुम्ही काम काय करता? काहीही काम करत नाही. पत्रकारांना बोलवा, त्यांना चहा पाजा आणि त्यांच्याकडून बातमी छापून घ्या, संपलं. दिस इज नॉट पब्लिक रिलेशन्स. ओके. सो आज जर तुम्ही म्हणालात की मी आय एम अ पब्लिक रिलेशन्स पर्सन आणि आता मी युरोपमधल्या एखाद्या कंपनीला अप्लाय करतो, ते तुम्हाला दारावर पण उभं करणार नाही, कारण त्यांच्याकडे पब्लिक रिलेशन्स ह्याचे संदर्भच बदलले. आपण अजूनही कुठे आहोत? मास कॉन्टॅक्ट. हा फरक तुम्हाला कळला पाहिजे की जेव्हा आपण म्हणतो की जर्नलिझम, इझम आहे ना त्याच्यामध्ये, राईट? इझम, पत्रकारिता, ह्याच्यामध्ये विचारसरणी कुठे आहे? याच्यामध्ये विचारसरणीचा भागच नाहीये. पण जर्नलिझम या शब्दामध्येच प्रक्रिया आणि विचारसरणी या इझममुळे या दोन्ही अंतर्भूत आहेत त्या शब्दामध्येच. मग तुमच्याकडची पत्रकारिता आणि त्यांच्याकडचं जर्नलिझम मध्ये अंतर असणारच. अशा प्रकारे त्या शब्दांकडे बारकाईने पाहणं आणि त्याचं विश्लेषण करू शकणं, ही पातळी आहे अंडरस्टँड. म्हणजे तुम्हाला काहीतरी समजलंय, तुम्ही काहीतरी विचारपूर्वक बोलता, उगाच भंपकपणा करत नाही. सो कल्टिवेशन थिअरी, त्याचे अनेक शब्द आहेत ते तिकडचे आलेले, ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये त्याला अनुवाद करू शकत नाही. उदाहरणार्थ दुसरा एक शब्द जो तुम्ही सतत वापरता, थिअरी. थिअरी म्हणजे काय? तर तुम्ही त्यांचा जर विचार केला युरोप आणि अमेरिकेच्या संदर्भांचा, तर तुमच्या असं लक्षात येईल की 18व्या शतकापासून ज्याला ते थिअरी म्हणायचे आणि आता 20व्या आणि 21व्या शतकात ज्याला ते थिअरी म्हणतात, ही गोष्ट ज्याला ते थिअरी म्हणतात त्याच्यात प्रचंड फरक आहे. आपण आपल्या वर्गांमध्ये आजही जेव्हा थिअरी शिकवतो तेव्हा ती त्या रॉबर्ट कॉक्सच्या संदर्भात शिकवत नाही. आपण ती अजूनही त्या काळातली शिकवतो, 19व्या शतकातली. कारण जर तुम्ही थिअरीचा विचार केला तर आपण कुठले शब्द वापरतो? सिद्धांत. त्याला एटिमॉलॉजिकली बघा, सिद्धांत, सिद्ध झालेला अंत. असं समाजशास्त्रामध्ये शक्यच नाही. असं केमिस्ट्रीमध्ये शक्य होऊ शकेल, फिजिक्समध्ये शक्य होऊ शकेल, पण समाजशास्त्रामध्ये, ह्युमॅनिटीज मध्ये जिथे आपण आहोत, जो सेक्टर आपला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही सिद्धांत कसं काय करणार? कारण तो याला लागू होणार नाही, तो त्याला लागू होणार नाही, तो अत्यंत मर्यादित भागामध्येच लागू होतो, हे आपल्याला माहिती आहे अनुभवावरून. मग सिद्धांत हा शब्द थिअरीला चुकीचा आहे. मग तत्व म्हणूया का? पण तत्व इज प्रिन्सिपल. करेक्ट. मग आपण काय म्हणूया याला? मत म्हणूया का? कदाचित मत असेल, कारण प्रत्येक थिअरी फायनली मत आहे. केलेल्या जे काय आपण पाहणी केली, ऑब्झर्वेशन जे काय केलं, राईट, त्या ऑब्झर्वेशनच्या आधारे काहीतरी निष्कर्ष आहेत, त्यांना विशिष्ट मर्यादा आहेत. त्या मर्यादांच्या संदर्भामध्येच ते जे निष्कर्ष आहेत ते लागू होतात. हे एकदा तुम्हाला कळलं की तुमच्या लक्षात येईल की सिद्धांत, तत्व हे आपण जे शब्द वापरतो ते साफ चुकीचे आहेत. मग आपल्याला थिअरी हाच मराठी शब्द आहे असं गृहीत धरून काम करावं लागेल. आता जर मी तुम्हाला प्रश्न केला व्हॉट इज थिअरी आणि 4 पर्याय दिले, तर जर तुम्हाला कळलं नसेल व्हॉट इज थिअरी, तर त्या अंडरस्टँड वरचे जे प्रश्न आहेत ना ते तुम्हाला जमणारच नाही, ते तुम्हाला कठीण जातील. त्यामुळे जेव्हा तुम्ही वाचता, जे काही तुम्ही वाचता फॉर युअर थिअरी,
तेव्हा तुम्हाला ते एक्सप्लेन करता आलं पाहिजे. म्हणजे ब्युटिफुल म्हणजे काय? सुंदर नाही. ब्युटिफुल म्हणजे सुंदर नाही, हा पर्यायी शब्द आहे मराठी किंवा हिंदीतला ब्युटिफुल साठी. ब्युटिफुल साठी विशिष्ट निकष आहेत. अमुक 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 असेल तर याच्यानुसार ब्युटिफुल, तमुक तमुक असेल तर त्याच्या नुसार ब्युटिफुल. याचा प्रचंड उहापोह इमॅन्युअल कांट, अरिस्टॉटल, नाट्यशास्त्र, याज्ञवल्क्य, विष्णुवर्धना या सगळ्यांनी केलं आणि मग त्यांनी ठरवलं ब्युटिफुल म्हणजे काय. पण तुम्हाला विचारल्यावर तुम्ही म्हणता ब्युटिफुल म्हणजे सुंदर. असं नसतं. हे अंडरस्टँड आहे. ही पातळी अंडरस्टँडची. आता त्याची पुढची पातळी काय? तर जर तुम्हाला स्मृती आठवत आहे, तुम्हाला आठवत आहे तुम्ही काय वाचलं, मग तुम्ही अंडरस्टँड पण केलं, राईट, आणि तुम्हाला अंडरस्टँड पण जमलं, मग आता तिसरी पातळी आहे अप्लाय. तुम्हाला ते लागू करता आलं पाहिजे. थिअरी का शिकायची असते? जर्नलिझमच्या ज्या अनेक थिअरीज आहेत त्या थिअरीज तुम्ही का शिकता? का तुम्हाला शिकवलं जातं? बाबा उदाहरणार्थ तुम्ही शिकला असाल, शिकता तुम्ही की पिरॅमिड, इन्व्हर्टेड पिरॅमिड स्टाईल ऑफ रायटिंग. या स्टाईल्स, आता जर मी तुम्हाला म्हटलं रिमेंबर, तर रिमेंबरचा प्रश्न काय असेल? तर यापैकी कुठली सर्वात जास्त प्रचलित अशी लेखनाची, म्हणजे रिपोर्ट लिखण्याची किंवा वर्तमानपत्र किंवा वर्तमानपत्रात बातम्या लिहिण्याची शैली यापैकी कुठली सर्वमान्य आहे? काय इन्व्हर्टेड पिरॅमिड, अमुक अमुक. मग तुम्ही इन्व्हर्टेड पिरॅमिडवर टिक करणार. हे कशाच्या आधारे केलं? स्मृती. आठवतोय मला, अंडरस्टँड. इन्व्हर्टेड पिरॅमिड स्टाईल आणि वॉल स्ट्रीट जर्नल स्टाईल या दोन शैलींमधले खालीलपैकी कुठला फरक आहे? खालील जे 4 उपाय दिले, पर्याय दिले, त्या 4 पैकी कुठला हा त्यातला फरक सांगतो? बाकी 3 जे आहेत ते सिमिलर आहेत. कुठला आहे तो? आता तुम्हाला एक्सप्लेन जर केले नसेल कधी तुम्ही की बाबा इन्व्हर्टेड पिरॅमिड म्हणजे कसं असतं किंवा काय, तर तुम्हाला हे जमणार. आता प्रश्न आहे ऍप्लिकेशनचा. ही जी बातमी इन्व्हर्टेड पिरॅमिड मध्ये आहे, समजा मी तुम्हाला एक बातमी दिली आणि ती इन्व्हर्टेड पिरॅमिड मध्ये आहे. आता मी जर तुम्हाला विचारलं ही बातमी, ही अशी बातमी, ही तुम्ही वॉल स्ट्रीट जर्नल स्टाईल मध्ये करा किंवा इंटरप्रिटेटिव्ह जर्नल स्टाईल मध्ये करा, असं जर तुम्हाला करायला सांगितलं, हे जर तुम्हाला करता आलं तर तुम्हाला ते खालचे 2 उपयोगाचे आहेत. मला स्मृती आहे आणि मला कळलं आहे. हे कसं सिद्ध होतं? मी अप्लाय करू शकतो, मी तुम्हाला करून दाखवू शकतो. स्टीव्हन स्पिलबर्गची एक स्टाईल आहे कॅमेरा ऑपरेशनची, आणि मार्टिन स्कॉर्सेसीची एक स्टाईल आहे. या ज्या 2 स्टाईल्स आहेत, मी जर तुम्हाला म्हटलं की या 2 स्टाईल मध्ये हा जो सीन आहे किंवा हा जो शॉट आहे हा मला लावून दाखव, हा मार्टिन स्कॉर्सेसी कसा लावेल या शॉटला आणि स्टीव्हन स्पिलबर्ग कसा लावेल, किंवा हा सीन आहे, मला सीन मध्ये अमुक घटना पाहिजे, हा सीन जर रोहित शेट्टीने शूट केला तर त्याला कॅमेरा मुवमेंट कशी असेल, आणि जर संजय लीला भन्सालीने केला तर कॅमेरा मुवमेंट कशी असेल, हे जर तुम्ही मला सांगू शकला, आता तुम्ही ते लागू केलं. जे तुम्ही स्मृतीने सांगू शकताय आणि जे तुम्ही म्हणताय की तुम्हाला कळलं, तर असे प्रश्न निर्माण करणं खूप कठीण असतं. ऍप्लिकेशनचे प्रश्न निर्माण करणं खूप कठीण असतं. मग आम्ही काय करतो, कारण ही पातळी पण टेस्ट करायची असते, याला अप्लाय करता येतं की नाही, राईट. सो आम्ही चुकीचे किंवा योग्य पर्याय देतो, म्हणजे संपूर्ण वाक्य तयार करतो, त्या वाक्याचे 4 पर्याय देतो ज्या पद्धतीने. सो आता समजा एक इन्व्हर्टेड पिरॅमिडचा एक बातमी आहे, एक इंट्रो पॅरेग्राफ लिहिलाय, तो इन्व्हर्टेड पिरॅमिड स्टाईलने आहे. मग आम्ही काय करतो, त्याच्या खाली 4 इंट्रो लिहितो, राईट. एक इंट्रो असा, एक इंट्रो असा, एक इंट्रो असा, एक इंट्रो असा. या बातमीचं इन्व्हर्टेड पिरॅमिड पासून वॉल स्ट्रीट जर्नल स्टाईल मध्ये कन्व्हर्ट केलं तर यापैकी कुठला पर्याय योग्य होईल? असं जेव्हा आपण करतो तेव्हा आपण अप्लाय करतो. अनेकदा आपण असं प्रश्न पाहिले असतील किंवा असं प्रश्न हे खूप येत नाहीत, कारण ते तयार करणं खूप कठीण आहे. हे असे प्रश्न तयार करणं, अप्लाय करणारे, विशेषतः अप्लायचे प्रश्न आणि क्रिएटचे प्रश्न, हे 2 खूप कठीण असतात. सो अप्लायचे प्रश्न फार नसतात, राईट. एक भाग जिथे अप्लाय करता येतो तो असतो आपल्या नेट सेट मध्ये, तो म्हणजे एसे टाईप क्वेश्चन. एसे टाईप क्वेश्चन मध्ये काय असतं, तर एखादा पॅराग्राफ, एखादा भाग
एखाद्या पुस्तकातला, तो तुमच्या समोर असतो आणि त्याच्यावरून तुम्हाला 3 किंवा 4 प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात. त्या भागावरून तिथे अप्लाय सारखे प्रश्न करता येतात. उदाहरण कसं, तर या लेखकांनी अमुक 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 इथे मुद्दा मांडलाय. ते जे तुम्हाला जो पॅरेग्राफ दिला जातो त्यात त्या लेखकाने असा मुद्दा मांडलाय. याच मुद्द्याला खोडणारा एक मुद्दा आहे. आता आम्ही 4 पर्याय दिले, तर या 4 पैकी कुठला मुद्दा आहे जो त्या मुद्द्याला खोडतो? आता तुम्हाला तुमचं जे अंडरस्टँडिंग आहे, तुम्ही जे कळलं ते तुम्हाला लागू करून जर नाही कळलं तर तुम्हाला ते दाखवता येत नाही, तुम्हाला ते सांगता येत नाही. ओके, पण हे अप्लाय करायचे प्रश्न कमी असतात, कारण ऑब्व्हियसली ते तयार करणं कठीण जातं, त्याच्यात खूप वेळही जातो. याच्या पुढची पातळी काय आहे, तर तुम्हाला विश्लेषण करता आलं पाहिजे. रिमेंबर, आपण सुरुवात कुठून केली? मेमरी. हे प्रश्न खूप असतात, म्हणजे 100 पैकी जवळजवळ कधी कधी तर जवळजवळ 80% ते रिमेंबरचे प्रश्न असतात. पण नॉर्मली 65% प्रश्न हे ते रिमेंबरचे असतात. तुम्हाला आठवलं की झालं. म्हणजे तुमचं जर पाठांतर चांगलं असेल किंवा तुम्ही अनंत वेळेला तेच वाचलं असेल तर तुम्हाला ते आठवलं. त्यामुळे ते त्या रिमेंबर पातळीवर जवळजवळ 65% असतात. मग अंडरस्टँड लेवलवर असतात हे जसे 10-15%. आणि मग बाकी सगळ्या पातळ्या या बाकीच्या त्या शेवटच्या 15-1% येतात. ओके, मुळात हे उलट पाहिजे, पण ते आपल्या सिस्टम्स कशा आहेत. सो रिमेंबर सगळ्या सर्वाधिक आहेत, त्याच्यानंतर अंडरस्टँड, आता त्याच्यानंतर अप्लाय. आणि मी म्हटलं की अप्लायचे प्रश्न तयार करणं खूप कठीण असतं, पण तुम्ही ते करायला शिका, कारण तुम्ही ज्या काळामध्ये वावरतात त्या काळामध्ये या परीक्षा इतक्या सोप्या आता राहणार नाही, त्या आणखी कॉम्प्लेक्स होणार आहेत. आणि इंटरनेटवर आल्यानंतर यांच्यामध्ये खूप खेळता येईल. त्यामुळे मला असं वाटतं की आता ते प्रश्नपत्रिकाच बदलतील असं मला, दॅट इज व्हॉट आय फील. पण लेट्स सी, आपण आता जसं आहे त्याच्यावरून चाललोय. आता विश्लेषण म्हणजे काय, तर एक संकल्पना मला कळली, राईट, एक मला कळली संकल्पना, मला ही दुसरी संकल्पना पण कळली. आता या 2 संकल्पनांमध्ये काहीतरी दुवा असतो. तो दुवा आपल्याला शोधता येतोय का? पत्रकारितेतलं तुम्हाला एक सिंपल हायपोथेसिस सांगतो. रॉबिन जेफ्री या लेखकाने 1990-91 त्या साधारणपणे त्या सणामध्ये याने एक फार महत्वाचा मुद्दा मांडला. त्यांनी काय म्हटलं की भारतामध्ये वर्तमानपत्रांची क्रांती घडत आहे, न्यूजपेपर रेव्होल्युशन. राईट, त्याच्या पुस्तकाचं नावच आहे इंडियाज न्यूजपेपर रेव्होल्युशन, असं त्या पुस्तकाचं नाव आहे. त्याच्यात त्यांनी काय मुद्दा मांडला आणि त्यांनी ते आकडे बिकडे सगळे दाखवले. जवळजवळ 18 वर्ष त्यांनी ते सगळा अभ्यास केला. ऑस्ट्रेलियन आहे हा, लाट्रोब, ऑस्ट्रेलियामधली जी लाट्रोब युनिव्हर्सिटी आहे त्या लाट्रोब युनिव्हर्सिटी मधला प्रोफेसर आहे. आधी पत्रकार होता आणि मग भारतात आला आणि केरळ, तामिळनाडू इथे त्यांनी पत्रकारिता वगैरे केली आणि मग तिथून त्यांनी ते सगळं ते रिसर्च केला पूर्ण. त्याने मुद्दा काय मांडला, त्याचा थिसिस काय होतं की आता थिसिस या शब्दाला पण आपल्याकडे पर्याय नाही, डिझर्टेशन, थिसिस याला आपल्याकडे पर्याय नाही. आणि आपण काहीतरी पर्यायी शब्द वापरतो, पण ज्या अर्थाने ते तिकडे वापरतात त्या अर्थाने आपल्याकडे वापरले जात नाही. तर त्याने असा मुद्दा मांडला, त्याचा थिसिस असं होतं की भारतामध्ये एक न्यूजपेपर क्रांती, वर्तमानपत्रांची क्रांती होऊ घातलेली आहे. आणि त्याचा पुरावा काय, तर संख्यात्मक दृष्ट्या वर्तमानपत्र प्रचंड प्रमाणात वाढली. मग साधारण 1970 मध्ये एवढी वर्तमानपत्र होती, 80 मध्ये एवढी वर्तमानपत्रे, 90 मध्ये एवढी होती आणि बघा ही आता एवढी झाली. आणि मग तुम्हाला ते सगळे ते माहिती आहे, रीडरशिप फिगर आणि सर्क्युलेशन फिगर. हिंदी वर्तमानपत्र सगळ्यात जास्त वाचली जातात आणि मग मल्याळी वर्तमानपत्र सगळ्यात जास्त वाचली जातात आणि मग 3ऱ्या का 4थ्या क्रमांकाला इंग्रजी वर्तमानपत्र येतात. आता हा एक मुद्दा की डेटा काय सांगतोय त्या काळचा की न्यूजपेपर रेव्होल्युशन होत आहे. याच्यावरून एक कॉन्ट्ररी विचार कुठला, संकल्पना की वर्तमानपत्रांची संख्या जर वाढली याचा अर्थ पत्रकारितेचा दर्जा सुधारेल असं होतं का? प्रश्न नीट समजून घ्या. वर्तमानपत्रांची संख्या वाढल्याने पत्रकारितेचा दर्जा सुधारतो का, असा प्रश्न होता. आता तुम्ही जर
आणखी थोडासा अभ्यास केला तर तुमच्या असं लक्षात येईल की साधारण 1980 वगैरे सालापासून हे जे माध्यम विभाग आहेत हे फळफळले सगळ्या देशभरात, मग अक्षरशः फळफळले. आणि प्रचंड बेरोजगारी आहे, कारण एवढ्या संख्येत ती इंडस्ट्री माणसं घेऊ शकत नाही. वी ऑलरेडी नो दॅट, एवढ्या संख्येत पॉसिबल नाही. म्हणजे केवळ मुंबईत जर तुम्ही विचार केला तर मुंबईमध्ये ते बॅचलर डिग्री आणि मास्टर्स डिग्री मिळून वर्षाला 7,000 विद्यार्थी बाहेर पडतात हे कागद घेऊन. मी आता ग्रॅज्युएट झालो, पोस्ट ग्रॅज्युएट झालो वगैरे म्हणणारे, पदव्युत्तर आणि पदवी घेणारे 7,000 विद्यार्थी दरवर्षी बाहेर पडतात. हे कधीपासून? 2001 पासून. आमचा विभाग मी सुरू केला 2003 साली. 2001 पासून एवढे विद्यार्थी बाहेर पडतात. शक्य आहे का या सगळ्यांना नोकरी मिळणं किंवा रोजगार मिळणं? तर शक्य नाही. इट इज जस्ट नॉट पॉसिबल. एवढी कुठलीच इंडस्ट्री नाही जे एवढे सगळे करू शकते. आणि म्हणून मग ते तुम्हाला ते लक्षात येतं. सो आता आपल्याला प्रश्न कुठे पडला की 1980-85 सालापासून हे जे माध्यम विभाग आहेत सगळ्या शहरांमधले, गावांमधले, हे प्रचंड फळफळले. गावा 3-3, 4-4 विभाग, एकेका विद्यापीठामध्ये 2-2 विभाग, असं काय काय फार विलक्षण प्रकरण सगळीकडे चालली. याचा अर्थ जे आउटपुट इंडस्ट्रीला हवं आहे ते मिळतंय का? 2 कन्व्हर्जिंग प्रश्न आहेत. रिमेंबर, पहिला सेंटर प्रश्न काय रॉबिन जेफ्रीने मांडलेला 1990च्या दशकामध्ये त्यांनी म्हटलं की वर्तमानपत्रांची क्रांती भारतात होऊ घातलेली आहे आणि पुढची 10, 12, 20 वर्ष ही वर्तमानपत्र झपाट्याने पुढे जातील, ही संख्या प्रचंड वाढेल. आणि त्याचं ते बाकी करेक्ट निघालं, त्याचं जे थिसिस होतं ते करेक्ट होतं, ती प्रचंड वाढेल. आणि तसं झालं. म्हणजे 90च्या दशकामध्ये आणि 2010 वगैरे प्रचंड प्रमाणात ते सगळं वाढलं. वी ऑलरेडी, हे पण आपल्याला माहिती. पण इकडे प्रश्न काय होता? वर्तमानपत्रांची संख्या वाढल्याने पत्रकारितेचा दर्जा सुधारेल का? आणि मग त्याच्याच योगाने दुसऱ्या काय येतात? मग माहितीचा दर्जा सुधारेल, उपलब्ध माहिती, जी लोकांना उपलब्ध माहिती आहे ती माहितीचा दर्जा सुधारेल का? अधिक चांगली, अधिक माहितीपूर्ण, अधिक आवश्यक अशा प्रकारची माहिती मिळेल का? वगैरे वगैरे, हे सगळं इथे वाढलं. आणि इथे याच्याच अनुषंगाने दुसरा प्रश्न काय उभा राहिला की जर एवढे विभाग, शैक्षणिक विभाग माध्यमातले तयार होत असतील तर या लोकांसाठी जे हे बाहेर येतील त्यांच्यासाठी तेवढी स्कोप इथे मध्ये असणार आहे का? ओके, हे मी काय केलं, 3 अतिशय वेगळे मुद्दे आहेत, राईट? 3 वेगळी संकल्पना आहेत. यांना जोडलं, यांच्या आतला काय संबंध असेल, काय संदर्भ असतील, राईट? हे जेव्हा ते पाहायला लागतो आपण, तेव्हा आपल्याला ऍनलाइज, विश्लेषण करतो. 2 वेगळ्या संकल्पना असतात, त्या संकल्पनांना आपण जेव्हा जोडतो तेव्हा आपल्याला ऍनलाइज करायला लागतं. ओके, सो आणखी एक उदाहरण तुम्हाला सांगतो, जस्ट फॉर यू टू अंडरस्टँड. वर्तमानपत्रांमध्ये एक खेळ आहे, एक खेळ जो वर्तमानपत्रांमध्ये म्हणजे अगदी 1800 वगैरे सणापासून तो खेळ त्या वर्तमानपत्रामध्ये लोकांना खेळायला मिळतो. आणि अनेक लोक केवळ तो खेळ खेळण्यासाठी पण वर्तमानपत्र घेतात. तो म्हणजे क्रॉसवर्ड, शब्दकोड. हे शब्दकोड खेळ आहे, एवढाच भाग असतो. तुम्ही जर वर्तमानपत्र, ऑफकोर्स काही वर्तमानपत्र आमच्या मुंबईतले काही वर्तमानपत्र आहेत त्यांच्याकडे अख्खं पानच त्यांनी शब्दकोड ठेवलं. पण सुरुवातीला ते असं मागच्या पानावर असं एवढं होतं, असा खेळ होता. बाकी वर्तमानपत्र हा अतिशय गंभीर होता, सिरियस. आजचं वर्तमानपत्र जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला काय दिसतं, तर गेम हा कंटेंटला पुढे नेणारा एक खूप महत्वाचा घटक आहे. जर कंटेंटमध्ये गेम असेल तर तो जो वाचक असतो किंवा तो जो टीव्हीचा प्रेक्षक असतो त्याला आपण त्या बातमीत सहभागी आहोत असं भास होतो. तो भास जर त्याला झाला तर तो तुमच्या कंटेंटकडे खेचला जातो. असा आजची आपली परिस्थिती आहे पत्रकारितेची. जिथे मी पाहिलं तर तो जो माणूस आहे, वाचणारा, पाहणारा, त्याला जर त्याच्यामध्ये सहभाग घेता आला त्या बातमीमध्ये तरच तो त्याचा मागोवा घेईल, नाही तर तो यायला तयार नाही. तो नुसता तू बसून माझी बातमी बघ म्हणतो की ते यायला तयार नाही, त्यांना नाही बघायचं. तो ऑडियन्स गेला. तुमच्यातला कोणीही जर शांतपणे, मला खूप म्हणजे आय एम शुअर की तुमच्यातला कोणीही, मी जर तुमच्या घरी आलो सकाळी
तर तुमच्यातला कोणी असा वर्तमानपत्राच्या पहिल्या पानापासून ते 24व्या पानापर्यंत किंवा 12व्या पानात सगळं वर्तमानपत्र वाचतोय, तासभर बसून वाचतोय पेपर, असं मला नाही वाटत तुमच्यातला कोणी करत असेल. का ते तसं करता तुम्ही? आणि तुम्ही एवढ्या स्रोतांपासून बातमी का घेता? तुम्ही अनंत स्रोतांपासून बातमी घेता, असं का करता तुम्ही? हे जे काय करतोय ना आता, जे काय तुम्हाला सांगतोय ते विश्लेषण आहे. अनेक घटक आहेत, वेगवेगळे घटक आहेत, त्यांचे तसा काही संबंध नाही. पण जेव्हा तुम्ही विचार करायला लागता आणि हे घटक जोडायला लागतात तेव्हा विश्लेषण तयार होतं. मग असे प्रश्न खूप तयार होतात. त्या जे शेवटचे जे 15-20% आहेत ना, त्याच्यामध्ये असे प्रश्न अॅनालाइजचे प्रश्न असतात, जिथे दोन घटकांमधला आंतरसंबंध तुम्हाला विचारला की जर कल्टिवेशन थिअरी असं म्हणाली, राईट, कल्टिवेशन थिअरी म्हणाली अमुक अमुक असं जर ती म्हणाली, किंवा युजेस अँड ग्रॅटिफिकेशन थिअरी जर असं म्हणाली, तर खालीलपैकी कुठल्या बाबतीत ते लागू होतं? आता याला तुम्हाला दोन संकल्पना दिल्या जातात. एक संकल्पना म्हणजे ती थिअरी किंवा तो सिद्धांत किंवा तो मॉडेल काहीतरी असं दिलं जातं, आणि 4 पर्याय दिले जातात आणि म्हटलं जातं की याच्यातलं कुठलं तिथे लागू होतं. आता तुम्हाला दोन संकल्पना जोडायला लागतात. ती टेस्ट असते अॅनालाइजची, विश्लेषणात्मक टेस्ट आहे. याच्या पुढची पातळी असते इव्हॅल्युएट. सो इव्हॅल्युएट करणं म्हणजे काय? तर मूल्यमापन, योग्यता, अयोग्यता, चांगलं, वाईट, कायद्याने करणारं, बेकायदेशीर. सो हे जे इव्हॅल्युएट असतं म्हणजे काय? तर एक निर्णय घेतलेला आहे किंवा एक काय म्हणूया आपण, निर्णय घेतला आहे, एखादी प्रक्रिया लागू केली आहे, तर ती योग्य आहे का, असा तो प्रश्न आहे. आणि असं जेव्हा येतं तेव्हा आपण काय करतो? तर मूल्यमापन करतो. घेतलेल्या निर्णयाला आपण डिफेंड करावं लागतं, आपल्याला तत्व मांडावी लागतात की बाबा हे बरोबर आहे का, योग्य आहे. तर उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो एक प्रश्न. समजा एखादी बातमी छापून आली आणि समोरच्या माणसानी डिफेमेशनची केस टाकली, मानहानीची केस टाकली. तर या मानहानीची म्हणजे समजा मानहानी झाली असं जर झालं तर याची अल्टिमेट फायनल जबाबदारी कोणाची असते? कारण बातमी छापून येणे या प्रक्रियेमध्ये किती घटक असतात? प्रिंटर, पब्लिशर, उपसंपादक, तो वार्ताहर आणि संपादक, असे हे सगळे घटक असतात. यातला नेमका कोण जबाबदार आहे? कारण रिपोर्टर काय म्हणेल, मी बातमी आणली, पण तो उपसंपादक काय झक मारत होता का? त्यांनी तपासून पाहायला हवी होती, त्याची जबाबदारी आहे. उपसंपादक म्हणत अहो मी उपसंपादक आहे, संपादकाला कळत नाही, मग ही कुठे थांबणार, कुठे जाऊन? आता समजा संपादकाने अशी भूमिका घेतली, मी जबाबदार नाही आहे, मी नाही जबाबदार याला, तर उपसंपादकाने निर्णय घेतला त्याच्या विरुद्ध केस करा, त्याची नोकरी काढून टाका तुम्ही. तर हे योग्य आहे का? राजीनामा कोणी द्यावा, उपसंपादकाने का संपादकाने? माफी कोणी मागावी? आता या सगळ्यामध्ये तो जो पब्लिशर आहे त्याची काही जबाबदारी आहे का? हे फक्त संपादकापर्यंत येऊन थांबतं? हे जे आता ही केस मी तुम्हाला जर दिली अशी आणि जर म्हटलं की याच्यापैकी कुठल्या परिस्थितीमध्ये कोर्ट याला सोडेल, तर ते जे एक्सेप्शन्स आहेत, डिफेमेशन आणि काय सेडिशन, देशद्रोह वगैरे, या सगळ्यांना एक्सेप्शन्स आहेत आणि खूप आहेत. ते भारताच्या आपला प्रेसिडेन्शियल लॉ असल्यामुळे, मागे काय घडलं त्याच्यावरून आपण निर्णय घेत असल्यामुळे खूप प्रेसिडेंट्स असतात की मागे काय घडलं त्याच्यानुसार निर्णय घेतला जातो. जसं उदाहरणार्थ तुम्ही ऑब्सिनिटी बघत असाल की ऑब्सिनिटी कधी होते, तर भारतामध्ये त्याच्या 2 नामांकित टेस्ट आहेत की हे ऑब्सिन आहे का, अश्लील आहे का, हे त्याचे 2 टेस्ट होत्या. वन वॉज द हिकलिन टेस्ट. आय एम शुअर तुम्ही अभ्यास केला या सगळ्यात. हिकलिन टेस्ट ही UK मधून आली, ब्रिटन मधून, आणि वन वॉज द मिलर टेस्ट, ही US मधून, अमेरिकेमधून आली. एखादी कंटेंट, एखादा विषय हा अश्लील आहे का ह्याचा निर्णय कसा घ्यावा, तर परीक्षा कशी घ्यावी, तर परीक्षा एक होती हिकलिन टेस्ट आणि एक होती मिलर टेस्ट. अशा 2 टेस्ट होत्या ज्याच्या आधारे आपण ठरवायचो की बाबा हे अश्लील आहे किंवा नाही. पण हे दोन्ही आपल्या सामाजिक वातावरणातल्या नव्हत्या, आपले संदर्भ नव्हते.
एक होता युके, आणि तो पण मला वाटतं 1900 वगैरे म्हणजे 1800 वगैरेच्या सणातला निर्णय तो, आणि मिलर टेस्ट. सो हे त्या देशांमध्ये, युरोप आणि अमेरिकेमधले त्या सामाजिक, राजकीय, व्हॉट एव्हर, नैतिक वगैरे त्या संदर्भातले हे निर्णय ते आपण आपल्याकडे लागू करावे का? तर ह्याबद्दलचे प्रश्न कधी निर्माण झाले? तुम्हाला जर आठवत असेल तर M.F. हुसेन या चित्रकाराने सरस्वतीचं एक चित्र काढलं नग्न रूपामध्ये, आणि त्याच्यावरून खूप मोठा तमाशा झाला होता ती केस. आणि त्यांनी मला वाटतं हनुमानाचं कसं काहीतरी चित्र काढलं. असे 2-3 चित्र होते ज्याच्यावरती हे सगळं सुरू झालं. आता ती टेस्ट लागू होते का? ती जी त्या ज्या टेस्ट आपण घेतल्या होत्या तिकडून त्या लागू होतात का, असा प्रश्न आपल्या कोर्टासमोर आला. आपले जे जज होते ते म्हणायला लागले की अरे हे अमेरिका युरोप म्हणते ते ठीक आहे, पण आपली म्हणून काय भूमिका आहे की? मग ती भूमिका शोधत असताना साधारणपणे 1995 वगैरेच्या दशकात, 1990च्या दशकात आपली म्हणून एक टेस्ट निर्माण झाली की आपण अश्लील कशाला म्हणा. आता याचं मुख्य कारण काय? हा जो निर्णय आहे की अश्लील काय, हा जो निर्णय आहे ते शोधताना बदलत का जातं? कारण अश्लीलता ही समाजाच्या एकंदरीत मानसिकतेवर अवलंबून असते, आणि त्या मानसिकतेचा जसा जसा जडणघडण बदलत जाते, म्हणजे तुम्ही जे तुमच्यातले जे 20 वर्षाचे 21 वर्षाचे असाल, तुमच्यासाठी जे अश्लील आहे ना ते तुमच्या आई वडिलांसाठी म्हणजे इतकं भयंकर अश्लील आहे की ते काढूनच टाकतील. आणि तुमच्या आई वडिलांसाठी जे अश्लील आहे ना ते तुम्ही म्हणता ह्याच्यात काय अश्लील असं तुम्ही म्हणता. आणि असं पिढ्यानपिढ्या बदलत आलंय. ह्याची जाणीव आपल्याला त्या अश्लीलतेच्या संदर्भामध्ये त्याचा विचार करावा लागतो की कुठल्या समाजात हे अश्लील आहे, कुठल्या संदर्भात हे अश्लील आहे, या सगळ्याच आपल्याला विचार करावा लागतो. आणि हा भाग अतिशय महत्वाचा आहे त्या इव्हॅल्युएशन मध्ये. त्यामुळे मग त्या इव्हॅल्युएशन मध्ये अनेकदा कोर्टाचे निर्णय किंवा एखाद्या संपादकांनी घेतलेला निर्णय किंवा एखाद्या एडिटोरियल बोर्डने घेतलेला निर्णय, या सगळ्यांचं इव्हॅल्युएशन आणि ते सगळं तुम्हाला दिलं. आणि मग याची जी शेवटची पातळी आहे ती म्हणजे निर्मिती करणे, क्रिएट. याची टेस्ट होत नाही. आता तुमच्या लक्षात येईल की नेट सेट मध्ये ह्या ज्या टोटली 6 पातळ्या आहेत. एक म्हणजे स्मृती, दुसरं म्हणजे कळलंय की नाही आकलन, तिसरं म्हणजे अप्लाय तुम्ही लागू करू शकता की नाही, चौथं म्हणजे विश्लेषण करू शकता का, 5वं म्हणजे मूल्यमापन करू शकता का, आणि 6वं म्हणजे निर्मिती करू शकता का. तर नेट सेट मध्ये तुमच्या असं लक्षात येईल की लागू करू शकता का आणि निर्मिती करू शकता का याची परीक्षा होत नाही. तो जो फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटमध्ये या दोघांची परीक्षा शक्य नाही. म्हणजे ते करता येईल जर प्रश्न तसे निर्माण केले तर, पण आपल्याकडे तसं कोणी करत नाही, ते नाही होत आपल्याकडे. त्यातल्या त्यात सर्वाधिक प्रश्न कशाचे असतात? स्मृतीचे प्रश्न असतात. मग तुम्हाला जेव्हा तुम्ही तुमचा नेटसेटचा अभ्यास करता किंवा सोकॉल तयारी करता तेव्हा तुम्ही काय करता, तर कुठे कुठे स्मृती तपासली जाऊ शकते ती तुम्हाला पाहिजे असते. जिथे स्मृती तपासली जाऊ शकते तिथून प्रश्न येणारच, कारण ते इतकं फंडामेंटल असतं. सो शिवाजी महाराजांनी सुरतवर हल्ला करून त्यांच्या राज्यासाठी काय काय मिळवले आणि काय काय गमावले, असा जर तुम्हाला इतिहासाच्या वेळेला प्रश्न विचारला असता 9वीत, तर तुमची इतिहासाची समज किती जबरदस्त झाली असती. तुम्ही आज इतिहासापासून पळता. तुमचा जो अंडरस्टँडिंग आहे इतिहासाचा किंवा ऍप्लिकेशन आहे किंवा क्रिएटिव्हिटी ही फारच दूर आहे. का? कारण संपूर्ण इतिहास आणि अनेकदा भूगोल सुद्धा भारतामध्ये ज्या पद्धतीने शिकवला जातो तो कसा शिकवला जातो? आठव. मग आपण प्रश्न काय विचारतो? जन्म कधी झाला, तोरणगड कधी जिंकले, शिवनेरीवर कधी गेले, शाहिस्ता खान कधी आला होता. त्यामुळे अखंड शिवाजीचा इतिहास हा केवळ जे स्मृतीत बसेल तेवढंच आहे. आणि मग कोणीतरी डी कोसांबी नावाचा माणूस येतो. तो काय करतो? तो विश्लेषण करतो आणि मूल्यांकन करतो. आणि मग तो मार्क्सवादी विचारसरणीच्या अंगाने शिवाजी महाराजांचं राज्य कसं होतं असा तो विचार करतो. 2 संकल्पना घेऊन तो त्याचं विश्लेषण करतो. म्हणून मग तो डी कोसांबी होतो आणि आपण इथेच राहतो. दॅट इज द डिफरन्स.
त्यामुळे तुमची ती जी नेट सेटची परीक्षा होणार आहे ना, त्याच्यामध्ये सर्वाधिक रिमेंबर एवढंच पाहिलं जाईल, सर्वाधिक. मग त्याच्यावर थोडेसे प्रश्न येतील की बाबा काय समजलं का, अंडरस्टँड. याच्या पुढे अप्लिकेशनचे प्रश्न जमणारच नाही, ते येतच नाही, ते बनवतच नाही. याच्या पुढे असतो विश्लेषणाचा प्रश्न आणि मग क्वचित मूल्यांकनाचा प्रश्न, अशी ही उतरंड असते. सो आता तुम्ही जेव्हा जर्नलिझम कडे पाहाल तर त्यामध्ये मेमरी म्हणजे स्मृतीशी डील करण्याचे प्रश्न कुठले असतात? अमुक वर्तमानपत्र कधी आलं, तमुक वर्तमानपत्र कधी आलं, अमुकचं नाव काय होतं, तमुकचा संपादक कोण होता, ही थिअरी कोणी मांडली, ती थिअरी कोणी मांडली, याने कुठली थिअरी मांडली, त्याने कुठली थिअरी मांडली, हे कुठल्या वर्षी घडले, हे सगळे प्रश्न हे स्मृतीचे प्रश्न आहेत. त्यामुळे ते जे जर्नलिझमचं टेक्स्टबुक तुमच्याकडे असेल, जे काय तुम्ही छापून पाहत असाल ना, त्या सगळ्यामध्ये तुम्ही सर्वाधिक रिमेंबर हाच खेळ खेळणार. हा स्मृतीची परीक्षा होती. आणि म्हणून देर इज अ बिग आर्ग्युमेंट, आणि त्याबद्दल खूप उहापोह चर्चा वगैरे खूप मोठ्या पातळीवर चालली आहे. कारण बाकी जे हे आहेत विषय आहेत, म्हणजे राजकारण म्हणा, राज्यशास्त्र, समाजशास्त्र किंवा मानववंशशास्त्र, अँथ्रोपॉलॉजी किंवा आंतरराष्ट्रीय संबंध, यांचे प्रश्न खूप वेगळे असतात. किंवा मानसशास्त्र, तुम्ही जर कोणी तुम्हाला वाटत असेल ना, तर तुम्ही काम करा, मानसशास्त्राचं नेट सेटचं पुस्तक घ्या आणि तिथे बघा प्रश्न कसे विचारतात. ओके, ह्याचं कारणच हे आहे की आपल्याकडे शिक्षणामध्ये सुद्धा पत्रकारिता आणि याच्या शिक्षण, जसं मी तुम्हाला सांगितलं की पब्लिक रिलेशन जनसंपर्क, आणि आपण बडबड करत राहतो, विचारच करत नाही की थिअरी म्हणजे सिद्धांत नाही, या भूमिकेतून आपण विचारच करत नाही. सगळीकडे जर्नलिझम पत्रकारिता सिंपल, अरे पण कारिता आहे, ही इझम आहे, फरक नाही का? कानाला तरी भासला वाटलं म्हणजे अरे फरक आहे, याचं ऐकू तरी वेगळं येते की नाही, मग का वेगळं येत आहे, राईट? आज प्रश्न पडायला पाहिजे होता. असे प्रश्न राज्यशास्त्र, समाजशास्त्र या सगळ्या ठिकाणी पडायला लागलेले आहेत, आणि त्या अनुषंगाने त्यांचे ते नेट सेटचे आता बदलायला लागले. आपल्याकडे तो अजून बदल झालेला नाही. थिंकिंग ऑन दिस की हे करायला पाहिजे होतं. दुसरा जो अडचणीचा भाग आहे, जो फारच गमतीशीर आहे, म्हणजे तो गमतीशीर कारण त्याला दुसरा पर्याय नाही ना, तर फारच आपल्याला आपल्याच मुस्कटात मारून घ्यायला लागेल असा प्रश्न. तो असा की आपले जे विषय आहेत, जे आपले फिल्म थिअरी, हे सगळे जे विषय आहेत ना, याच्यावर मराठीमध्ये लेखन फार कमी आहे, किंवा हिंदीमध्ये सुद्धा. हिंदीमध्ये आहे मराठीपेक्षा जास्त नक्कीच, पण मराठीमध्ये याच्यावरचं लेखन कमी आहे. तुम्हाला अनुवाद दिसतील, आणि हे असेच पर्यायी शब्द वापरले, अत्यंत भंपकपणे केलेलं असतं. हॉट मीडिया म्हणजे गरम, उष्ण मीडिया आणि थंड मीडिया वगैरे असं काय ते फालतू ट्रान्सलेशन असतं ते. पण अशी भरपूर पुस्तकं सापडतात. पण याच्यावर विचारपूर्वक, म्हणजे ते मी तुम्हाला सांगितलं, विश्लेषणात्मक, मूल्यांकनात्मक आणि क्रिएटिव्हिटी, अशा ह्या दर्जाचं लेखन आपल्याकडे या विषयांवर फार म्हणजे फारच कमी आहे. मग काय होतं, तर मी इंग्रजीने प्रश्न तयार करतो, पण मग त्याचं मराठी ट्रान्सलेशन करायचं असतं ना. सेट पेपर असेल तर मराठीत पण तो पर्याय द्यायला लागतो, किंवा जर नेट असेल तर हिंदीत पर्याय द्यायला लागतो. आणि मग त्या विषयाला जर मराठीत पर्यायी शब्दच नसेल, इंटरटेक्स्च्युअलिटी हा शब्द त्यांच्यामध्ये, युरोप आणि अमेरिकन भाषामध्ये, जर तुम्ही युरोपियन भाषा, स्वीडिश, फिनिश वगैरे या सगळ्या, किंवा इव्हन कोरिया, यामध्ये थायलंड, कोरिया या लोकांनी प्रचंड काम केलं, आणि चायना तर याच्यामध्ये प्रचंड पुढे आहे. त्यांनी प्रत्येक शब्दाला त्यांच्याकडे त्यांचा शब्द शोधलाय, ज्याला ती भूमिका म्हणजे पब्लिक हा जो शब्द आहे त्याला नेमकं तो युरोपियन माणूस कशा पद्धतीने वापरतो हे समजून त्या चायनीज लोकांनी त्याचा शब्द केला. आपल्याकडे शब्द नाही, पब्लिकला शब्द नाही आपल्याकडे. आपण काही वापरतो, जनबिनाचे काय काय शब्द, पण तो जो पब्लिक, जर तुम्ही विश्लेषणात्मक अर्थाने पाहिला की पब्लिक हा शब्द जुर्गन हाबरमासने कसा वापरला होता, त्याच्या अगोदर वॉल्टर लिपमॅनने कसा वापरला होता, त्याच्यानंतर तोच पब्लिक हा लान्स बेनेट, नॉम चॉम्स्कीनी कसा वापरला, आणि मग रॉबर्ट कॉक्स त्याला कशा प्रकारे वापरतो, ह्याच्यात इतकं प्रचंड फरक आहे. ज्या पद्धतीने तो वापरला जातो, आपल्याकडे हा विचार झालेला नाही, त्याचं लेखन पण नाही. मग तो जो मूळ प्रश्न पत्रिका असते, आम्ही तयार करतो, इंग्रजीमधली भडभड प्रश्न तयार करतो, आणि मग तिथे ते बसलेले असतात कोण कोण मराठीमध्ये ट्रान्सलेट करणारे, असे भटकर सर असतात, निताळे सर असतात, असे सगळे लोक असतात ते ट्रान्सलेट. ते म्हणतात, अहो सर हा प्रश्न नका घेऊ,
कारण हा इंग्रजीत मराठीत येतच नाही, ट्रान्सलेशनच नाही. आणि जर तुम्ही तो शब्द ट्रान्सलेट केला, समजा म्हणजे मराठी पर्यायी शब्द खूप आम्ही कधी कधी माथाफोड करतो आणि करतो काय ते ट्रान्सलेट, तर तो ट्रान्सलेशन केल्यावर त्याचं उत्तर तुम्हाला कळणार. कारण इंटरटेक्स्च्युअलिटी मध्ये तो शब्द कळत नाहीये, पण तो मराठी ट्रान्सलेट काहीतरी करतो आपण गोल बोल, पण ते करत असताना तो उलगडला जातो आणि उलगडला गेल्यामुळे तो त्या उत्तर त्या मुलाला कळणार. मग आम्हाला ते प्रश्न गाळून टाकावे लागतात. म्हणजे नेटमध्ये जेव्हा आम्ही हिंदीचं प्रश्नपत्रिका करतो आणि सेटमध्ये मराठीची प्रश्नपत्रिका करतो, तेव्हा या भाषेच्या मर्यादेमुळे आम्ही जवळजवळ संपूर्ण तो जो संच असतो ना प्रश्नांचा, त्याच्यातले 30% प्रश्न आम्ही गाळून टाकतो. का गाळून टाकतो? प्रश्न अप्रतिम असतात, पण आम्ही तो गाळून टाकतो कारण मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये त्याचं भाषांतर शक्य नाहीये, किंवा केलं तर ते उत्तर त्याला कळेल. मग हिंदीवाल्याला ते उत्तर कळेल, पण त्या इंग्रजीवाल्याला नाही कळणार, कारण ते तिथे वेगळ्या अर्थाने आले. ह्या ज्या अडचणी आहेत याच्यामुळे जवळजवळ 30% प्रश्न आम्ही गाळून टाकतो. हे अतिशय महत्वाचं आहे आणि तुम्ही लक्षात घ्या की त्यामुळे ही जी परीक्षा आहे याच्यामध्ये खूप जास्त भर या दोनच पातळीवर आहे. मेमरी, स्मृती कसं काम आहे आणि कळलं का. त्यामुळे जेव्हा तुम्ही ते वाचाल, अभ्यास कराल या सगळ्या विषयांचा, तुम्हाला ह्या 2 पातळीवरच काम करायचं. की आठवतंय का हा काय म्हणाला, तो काय म्हणाला, कधी म्हणाला, कुठल्या पुस्तकात म्हणाला, हे सगळं आठवायला पाहिजे. तर त्यामुळे तुमची आता मला किंवा मी आता 54 वर्षाचा, मला जर कोणी म्हटलं की कधी झालं वगैरे, तर मला काय कळत नाही. मला विश्लेषण करायला सांगा, मी सांगतो तुम्हाला. मला क्रिएट करायला सांगा, मी निर्मिती करून देईन तुम्हाला. पण तुम्ही आता जर म्हणाला मला मूल्यांकन करायला सांगा, मी करून देईन. पण तुम्ही आता मला आठव, नाही आठवत, सॉरी. ओके. त्यामुळे माझ्या वयाची माणसं मग नेटसेटच्या फंदातच पडत नाही. करतो मी, पण नेटसेट करणार नाही समोर गेले, कारण ते जमणारच नाहीये. पण तुम्ही तरुण आहात, तुम्हाला अजून ती मेमरी चालवता येते, म्हणून म्हटलं की तुमच्यातले जे एमपीएससी युपीएससी करत असतील ना, तुम्हाला सवय असते एक घोकंपट्टी करायची. त्यामुळे तुम्हाला ते याचे ते अनेक लोक जे नेटसेट बरोबर युपीएससी एमपीएससी देतात किंवा पर्याय, ते लोक ही परीक्षा पटकन पास करतात, हे असा माझा अनुभव आहे. दॅट इज द ओनली लिमिटेशन. सो तुम्हाला हे लक्षात घेतलं पाहिजे की तुमची परीक्षा कशाची होते. तुमची परीक्षा फक्त आणि फक्त स्मृती आणि कळलंय का एवढीच असू शकते. एक साधारण 15% प्रश्न असतात जे वरच्या लेवलला असतात, मूल्यांकन किंवा तत्सम, ते म्हणजे तुमच्यातले जे असतील ज्यांना हे वाटत असेल ते करू शकतील, पण बाकीच्यांना अडचणी होतील. सो झाली, माझी वेळ संपली आहे. सो थँक्यू तुम्ही बोलवल्याबद्दल, आणि पुन्हा एकदा माफी मागतो, तुमचं फोन तेव्हा घेतले नाही मी, कारण ते माझा क्लास चालू होता. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद सर. मागील 1 तासापासून आदरणीय रानडे सरांनी वेगवेगळ्या पद्धतीने नेट, सेट आणि पेट या परीक्षेच्या तयारी संदर्भात आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. आपल्यातील एक उत्साह आणि अभ्यास करण्यासंदर्भात आपण कशी तयारी केली पाहिजे याचं देखील विवेचन आदरणीय रानडे सरांनी आपल्या या मार्गदर्शनामध्ये केलेलं आहे. रानडे सरांना मी सांगू इच्छितो की सर, या कार्यशाळेसाठी महाराष्ट्रातून जवळपास सर्व क्षेत्रातून, सर्व शहरातून विद्यार्थी जोडलेले आहेत. काही महाविद्यालयांमध्ये किंवा विद्यापीठांमध्ये शिक्षक देखील आहे. आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला होता, आपल्याला कल्पना आहे. त्यातला 257 हा आकडा पूर्ण होऊन एक नवीन ग्रुप देखील करावा लागलेला आहे. असा एक चांगला प्रतिसाद आहे. आता जुळणारी जी विद्यार्थी आहेत यातले बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन आले की सर आमच्या, म्हणजे आता त्यांची व्यस्तता आपल्याला बघावं लागतं, हे खूप आनंदाची बाब आहे आपल्यासाठी. तर आम्हाला युट्यूबला अवेलेबल होईल का? तर आपण युट्यूबला देखील केलेलं आहे. तर बरेचसे विद्यार्थी युट्यूबला देखील आता जॉईन आहेत, काही नंतरच्या काळातही बघतील. पण निश्चितच मला विश्वास आहे की तुमचं हे मार्गदर्शन आणि या उद्घाटन सत्रातील तुमची ओपनिंग बॅटिंग ही खरंच सर्वांना आनंद देणारी आहे. मी विभागातर्फे आपलं मनस्वी आभार मानतो की तुम्ही वेळातला वेळ काढून आम्हाला मार्गदर्शन केलं. तुमचं व्यस्त जे शेड्यूल आहे ते खूप व्यस्त आहे. म्हणजे तुम्ही एक लेक्चर आटोपला आणि लगेच दुसऱ्या लेक्चरला जॉईन झाला. त्याच्यामुळे तुमचं पुन्हा एकदा